मित्रांनो, आज मी तुम्हाला अल्फ्रेड टेनिसन द्वारा लिखित अतिशय सुंदर पोयम युलिसिसचा मराठीमध्ये एक्सप्लेनेशन देणार आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे, कारण की तुम्हाला परीक्षेच्या एक दिवसापूर्वी फक्त हा व्हिडिओ बघायचा आणि पूर्ण कविता तुम्हाला समजून जाईल. तर विलंब न करता मी लाईन टू लाईन कविता समजवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. It little profits that an idle king by his still hearth among these barren crags match with an aged wife I meet and dole unequal laws unto a savage race that hoard and sleep and feed and know not me. पहिल्या कळव्यामध्ये कवी आपल्याला सांगतात, ॲक्च्युली युलिसिस हे युरोपियन लिटरेचरमध्ये एक फेमस वॉरियर योद्धा म्हणून ओळखले जातात. आणि युलिसिस ची जे कंडिशन आहे या कवितेमध्ये कवीने सांगितलेली ती यंग एजमधली नाही आहे. ॲक्च्युली आपले जे युलिसिस आहेत ते सध्या म्हातारे झालेले आहेत आणि ते एका आयलँडवर किंग म्हणून राज्याचा कारभार चालवत आहेत. परंतु युलिसिस आपल्या ह्या कामामुळे आनंदी नाही आहेत. ही इज नॉट सॅटिस्फाईड विथ व्हॉट ही इज डुईंग. त्यांना आपले जुने दिवस आठवतात आणि त्यांना आपल्या तरुणाईतले दिवस आठवतात. ते किती ॲक्टिव्ह होते, किती ॲडव्हेंचरस होते, किती डेअर डेव्हिल होते, किती करेजियस होते. खूप पराक्रम त्यांनी जगभर गाजवलेला आहे. आणि आता मात्र त्यांना वयाच्या शेवटच्या क्षणामध्ये एक इनॅक्टिव्ह लाईफ, एक ज्याला म्हणू आपण पॅसिव्ह लाईफ त्यांना जगावं लागत आहे आणि ही इज डिससॅटिस्फाईड विथ धिस लाईफ. तर ते असे म्हणतात की इट लिटल प्रॉफिट्स, काहीही उपयोग नाही आहे, काहीही फायदा नाही आहे मला. मी एक आळशी राजा म्हणून या आयलँडवर राज्यकारभार चालवत आहे. मला याच्यात काहीही आनंद मिळत नाही आहे. आय एम टोटली डिससॅटिस्फाईड विथ द चार्ज ऑफ अ किंग बाय धिस स्टील हर्थ. हर्थ म्हणजे जिला म्हणून आपण फायर प्लेस अमंग धीज बॅरन क्रॅक्स. आयलँड वर ते आयलँडचे ते एका आयलँडचे ते किंग असल्यामुळे, आयलँड कसं असतं तुम्हाला माहीत आहे की खडक खूप असतात, दगडं खूप असतात. तर ते म्हणतात की बॅरन लँड आहे, बॅरन क्रॅग आहे आणि खूप काही असं या जागेमध्ये आहे नाही. दिवस रात्र फक्त फायर प्लेसजवळ बसलेला असतो. काही असं वेगळं करायला माझ्याकडे काही नाही आहे. माझी बायकोसुद्धा मॅच विथ अन एजेड वाईफ, बायकोसुद्धा म्हातारी झालेली आहे. आय मीट अँड डोल अनइक्वल लॉज अनटू अ सॅवेज रेस. आणि जे लॉज आहेत, अनइक्वल लॉज आहेत, ते लॉज मला फॉलो करावं लागत आहे. कसं असतं की जेव्हा राजा एखादा व्यक्ती बनतो तेव्हा त्याला नियमांना धरून राज्यकारभार चालवावा लागतो. आणि याच्यामध्ये युलिसिसला कुठलाही आनंद मिळत नाही आहे. त्याची अजून एक खंत ही आहे की तो इतका मोठा व्यक्ती आहे, इतका जग त्याने गाजवलेला आहे, जगातल्या मोठ्या मोठ्या बॅटल्समध्ये, वॉर्समध्ये त्याने पार्टिसिपेट केलेलं आहे. परंतु त्याची जी प्रजा आहे, सब्जेक्ट आहे, ती त्याला ओळखत नाही. तो काय म्हणतो, जी प्रजा आहे ती कशी आहे, सॅवेज आहे. सॅवेज म्हणजे कल्चर्ड नाही आहे, सुसंस्कृत नाही आहे, रानटी आहे, अगदी रानटी आहे. आणि त्यांच्यावर मला राज्यकारभार चालवावा लागतो. प्रजेला फक्त एकच गोष्ट माहीत आहे, दॅट होवर्ड, पैसा कसा जमवायचा, खाण्याच्या वस्तू कशा जमवायच्या, साठवून ठेवायच्या, झोपायचं आणि खायचं. या व्यतिरिक्त या प्रजेला काहीही येत नाही, अशी कंप्लेंट युलिसिसची आहे. इतकं नव्हे तर ते आपल्या राजाला ओळखतसुद्धा नाही. त्यांना काहीच माहीत नाही आहे युलिसिसबद्दल की युलिसिस ॲक्च्युली कोण होता, जे आपल्याला पुढे समोरच्या स्टांजाजमध्ये कळणार आहे. आय कॅनॉट रेस्ट फ्रॉम ट्रॅव्हल, आय विल ड्रिंक लाईफ टू द लीज. युलिसिस म्हणतो की ट्रॅव्हलपासून मी कधीही रेस्ट घेऊ शकत नाही. म्हणजे आता युलिसिसला असं जाणवत आहे, ही इज फीलिंग
अँड ही इज एक्सपिरियन्सिंग. त्यांना असं स्वतः असा अनुभव होत आहे की मी आता ट्रॅव्हलिंगपासून खूप वेळ स्वतःला थांबवू शकत नाही, मी आराम करू शकत नाही. आय विल ड्रिंक लाईफ टू द लीज. जीवनाचा अंतिम घोटसुद्धा मला घ्यायचा आहे, जीवनाचा अंतिम आनंदसुद्धा मला घ्यायचा आहे. मी मृत्यूची पाहत एका ठिकाणी बसून राहू शकत नाही. आय विल ड्रिंक लाईफ टू द लीज हा हायपरबोल आहे, ओव्हर स्टेटमेंट आहे. याच्यामध्ये जो नॅरेटर आहे युलिसिस, ॲक्च्युली कविता ड्रॅमॅटिक मोनोलॉग फॉर्मॅटमध्ये लिहिलेली आहे, ज्याच्यामध्ये जो कॅरेक्टर असतो तोच कविता सांगतो, आपल्याला बोलून दाखवतो. तर इथं नॅरेटर युलिसिस म्हणतो की आय विल ड्रिंक लाईफ टू द लीज. शेवटचा घोट जो आहे जीवनाचा तो सुद्धा मला प्यायचा आहे, त्या शेवटच्या क्षणाचा सुद्धा मला आनंद घ्यायचा आहे. ऑल टाइम्स आय हॅव एन्जॉयड ग्रेटली, हॅव सफर्ड ग्रेटली, both with those that loved me and alone on shore, and when through scudding drifts the rainy Hades wakes the dim sea, I become a name. तो म्हणतो की संपूर्ण वेळ म्हणजे माझ्या आयुष्यभर मी आनंद घेत आलेलो आहे. ग्रेटली, एन्जॉयड ग्रेटली, खूप आनंद मी घेतलेला आहे. कधी कधी बऱ्याचदा मी त्रासही सहन केलेला आहे, खूप त्रासही सहन केलेला आहे, खूप आनंदाचा उपभोगसुद्धा घेतलेला आहे. आणि हे सगळं करत असताना कधी मी एकटा होतो, कधी मी मात्र माझ्या मित्रांसोबत होतो, माझ्या प्रियजनांसोबत होतो दॅट लव्ड मी. कधी मी एकटा होतो ऑन शोअर. आणि सतत मी प्रवास करत आलेलो आहे, एका देशातून दुसऱ्या देशात मी जात आलेलो आहे. अँड वेन थ्रू द स्कडिंग ड्रिफ्ट्स ऑफ द रेनी हेड्स वेक्स द डीम सी, आय बिकेम अ नेम. समुद्र प्रवास करत असताना बऱ्याचदा वादळे येतात, संकटं येतात, त्या सगळ्यांना तोंड देत मी आपला प्रवास सुरू ठेवलेला आहे आणि इथपर्यंत पोहोचलेलो आहे. मी एक नाव आहे, मी एक आय एम बिकम अ नेम. याचा अर्थ असा होतो की आय एम अ फेमस मॅन इन द वर्ल्ड. जगामध्ये माझं एक नाव आहे, एक हुद्दा, एक पोझिशन आहे, एक स्टेटस आहे. जरी माझ्या प्रजेला माझ्याबद्दल काहीच माहीत नाही की मी कोण आहे, परंतु जगभरातील लोकांना माहीत आहे की युलिसिस कोण आहे. फॉर ऑलवेज रोमिंग विथ अ हंग्री हार्ट. नेहमी युलिसिस सतत फिरत राहिलेला आहे, भटकत राहिलेला आहे विथ हंग्री हार्ट. हंग्री हार्ट म्हणजे युलिसिस कधीच सॅटिस्फाईड झालेला नाही, समाधानी तो कधीच नव्हता. त्याला सतत एखादी गोष्ट जर त्याने त्याच्या आयुष्यामध्ये शिकली तर त्याला पुन्हा काहीतरी नवीन शिकावंसं वाटत असायचं. सो ही वॉज ऑलवेज ऑन द वे ऑफ लर्निंग थिंग्स. सतत त्याला काही ना काही नवीन शिकावंसं वाटत होतं. हंग्री हार्ट. मच हॅव आय सीन अँड नोन. खूप काही मी बघितलेलं आहे, खूप काही मला माहीत आहे. सिटीज ऑफ मॅन अँड मॅनर्स. मोठमोठे जे योद्धे आहेत, पॉलिटिशियन्स आहेत, स्कॉलर्स लोक आहेत, विद्वान लोक आहेत, त्यांचे शहरं मला माहीत आहेत. मला मॅनर्स म्हणजे इथं ज्याला म्हणू आपण कल्चर, संस्कृती, वेगळ्या वेगळ्या देशातल्या संस्कृती मला माहीत आहेत. क्लायमेट्स, अनेक विभिन्न प्रकारच्या क्लायमेट असलेल्या शहरांमध्ये, देशांमध्ये मी गेलेलो आहे. काउन्सिल्स, मंत्रिमंडळ, गव्हर्नमेंट, सरकार. मायसेल्फ नॉट लिस्ट बट ऑनर्ड ऑफ देम ऑल. जिथं कुठं युलिसिस गेलेला आहे, वेगळ्या वेगळ्या देशात गेलेला आहे, अशा देशात गेलेला आहे की जिथला क्लायमेट वेगळा होता, अशा देशांमध्ये गेलेला आहे की जिथली सरकारं वेगळी होती, मंत्रिमंडळं वेगळी होती, पण सगळ्यांनी युलिसिसचा आदर केलेला आहे. याला हवा तो मान त्यांनी दिलेला आहे. युलिसिस आपल्याला हे सांगत आहे की तो एक साधारण व्यक्ती नाही आहे, खूप मोठा महान व्यक्ती आहे. अँड ड्रंक डिलाईट ऑफ बॅटल विथ माय पियर्स. मी युद्धाचा आनंद प्यायलेला आहे. ड्रंक, डिलाईट म्हणजे आनंद, ऑफ बॅटल. तर युद्धाचा आनंद काय? युद्धामध्ये आनंद म्हणजे की युलिसिस एक इतका मोठा योद्धा होता की याच्या पुढे कोणी टिकतच नव्हतं. हा प्रत्येक युद्धामध्ये विजय व्हायचा, त्यामुळे याला आनंद मिळायचा. तर हा म्हणतोय की आय ड्रंक डिलाईट ऑफ बॅटल विथ माय पियर्स. माझे जे सवंगडी होते, सोबती होते, यांच्यासोबत मी युद्धामध्ये पार्टिसिपेट केला आणि त्याचा मला खूप आनंद मिळालेला आहे.
फार ऑन द रिंगिंग प्लेन्स ऑफ विंडी ट्रॉय. ट्रॉयचं बघा, जसं महाभारत हे युद्ध भारतीय इतिहासामध्ये सर्वात मोठा युद्ध म्हणजे महाभारत. तसंच युरोपियन कल्चरमध्ये जिथं ग्रीक जो देश आहे त्या देशामध्ये ट्रॉयचा एक युद्ध झाला होता. आणि युरोपियन कल्चरमध्ये ट्रॉयचा जो वॉर आहे याला फार इम्पॉर्टन्स आहे. तर युलिसिस म्हणतो की ट्रॉयच्या युद्धामध्ये सुद्धा मी लढलेलो आहे. आय एम अ पार्ट ऑफ ऑल दॅट आय हॅव मेट. आणि ज्यांच्या जिथं कुठे मी गेलेलो आहे, ज्या ज्या लोकांसोबत भेटलेलो आहे, जो जो अनुभव मला मिळालेला आहे त्यांचा मी एक हिस्सा झालेलो आहे, किंवा ते आता माझ्या जीवनाचा एक हिस्सा झालेले आहे. मी माझ्यापासून त्यांना वेगळं करू शकत नाही आणि त्यांच्यापासून मी वेगळा होऊ शकत नाही. येट ऑल एक्सपिरियन्स इज अन आर्च वेअर थ्रू ग्लीम दॅट अनट्रॅव्हल वर्ल्ड हुज मार्जिन फेड्स. आर्च माहीत आहे? आर्च घराला असतो आर्च. तर आर्च ज्याला मराठीत काय म्हणू आपण, आर्च म्हणजे एक जिथून आपण आतमध्ये येऊ शकतो, एक गेट बऱ्याचदा बघा गेटला आर्च असतो. तर इथं युलिसिस म्हणतोय की सगळा अनुभव जो मला मिळालेला आहे हा एका आर्च सारखा आहे. म्हणजे जितका अनुभव मी घेतलेला आहे मला तो कमीच वाटतो. आणि त्या सगळा अनुभव आता एका आर्च सारखा बेंड झालेला आहे. आणि त्या आर्चमधनं मला अनट्रॅव्हल वर्ल्ड बोलवत आहे. त्यांची चमक मला दिसत आहे. म्हणजे जो अनुभव युलिसिसने घेतलेला आहे, युलिसिसच्या मते तो अगदी कमी आहे. आणि अजूनही मला अनट्रॅव्हल्ड, जिथं मी गेलेलो नाही आहे, ज्या लोकांशी मी भेटलेलो नाही आहे, अशा शहरांमध्ये मी गेलेलो नाही आहे, किंवा अशा जिथला हवामान वेगळं आहे, अजून बरंच काही शिकण्यासारखं जिथं मी गेलेलो नाही आहे, ते मला बोलवत आहेत. आणि मी इथं बसलेला आहे आयलंडवर राजा म्हणून. ही गोष्ट त्याला आवडत नाही आहे. फॉरएवर अँड फॉरएवर व्हेन आय मूव्ह, हाऊ डल इट इज टू पॉज टू मेक अन एंड. फॉरएवर अँड फॉरएवर व्हेन आय मूव्ह. युलिसिस म्हणतो की मी सतत फिरत आलेलो आहे. हाऊ डल इट इज टू पॉज. आणि आता एखाद्या ठिकाणी थांबणे हे किती डल आहे. टू मेक अन एंड, जीवनाचा शेवट करून टाकणे हे किती बेकार आणि बोरिंग आहे. जो व्यक्ती सतत लहानपणापासून फिरत आलेला आहे, ॲडव्हेंचरस लाईफ जगत आलेला आहे, आज त्याला एकाच ठिकाणी बसून सॅवेज असंस्कृत लोकांवर राज्य करायचं आहे. हे त्याला आवडत नाही आहे. टू रश अँड बर्निश नॉट टू शाईन इन यूज. इथं मॅटाफोर यूज केलेला आहे. आपल्या जीवनाची तुलना पोएट म्हणण्यापेक्षा युलिसिस करत आहे इथं अशा तलवारीशी जिला आता रस्ट लागलेला आहे, जंग लागलेला आहे. तर हे त्याला आवडत नाही आहे. आणि ही तलवार आता कधीही शाईन होऊ शकत नाही, तिला यूजमध्ये येऊ शकत नाही. ॲज दो टू ब्रीद वेअर लाईफ, जणू काही श्वास घेणे म्हणजेच जीवन. ॲक्च्युली या काही लाईन्समध्ये युलिसिस आपली जे मानसिक अवस्था आहे त्याचं दर्शन आपल्याला देत आहे, की त्याने स्वतःच्या जीवनाची तुलना एका अशा तलवारीसोबत केलेली आहे की जी रस्टी झालेली आहे, जिला जंग लागलेला आहे, ती कुठल्याच कामामध्ये नाही आहे, फक्त पडलेली आहे मयानात. आणि अजून तो असं म्हणतो की जणू काही श्वास घेणे म्हणजे जीवन होय, जीवनात करण्यासारखं काहीच नाही आहे. लाईफ पाईल्ड ऑन लाईफ, जीवनाचा फक्त आता एकावर एक थर बसत चाललेला आहे, एखाद्या गठ्ठ्यासारखं, ज्या जीवनाचा काय उपयोग नाही. वी आर ऑल टू लिटल अँड ऑफ वन टू मी लिटल रिमेन्स, बट एव्हरी आवर इज सेव्ड फ्रॉम दॅट इटर्नल सायलेन्स. पोएट युलिसिस म्हणतोय की प्रत्येक क्षण माझा वाया चाललेला आहे. खूप कमी क्षण जीवनाचे वाचलेले आहेत आणि त्याला हे उरलेले क्षण बसून घालवायचं नाही आहे. एव्हरी आवर इज सेव्ड फ्रॉम दॅट इटर्नल सायलन्स. इटर्नल सायलन्स म्हणजे मृत्यू. बघा इथं मॅटाफॉर यूज केलेला आहे, इटर्नल सायलन्स. त्या इटर्नल सायलन्सपासून इटर्नल सायलन्स येण्याच्या पूर्वी मला बरंच काही करायचं आहे. समथिंग मोर, a bringer of new things, and a while it were for some 3 sons to store,
and hovered myself, and this grey spirit yearning in desire to follow knowledge like a sinking star beyond the utmost bound of human thought. सो युलिसेस म्हणतोय की यार खूप कमी वर्ष माझ्या आयुष्याचे आता बाकी आहेत. झाले आता जवळपास 2-3 वर्ष मी हे काम करत आलेलो आहे. आता नाही करायचं आहे मला. स्पिरिट ग्रे झालेली आहे. स्पिरिट ग्रे म्हणजे इथं बघा पुन्हा मेटाफॉर यूज केलेला आहे. दिस ग्रे स्पिरिट दर्शवतोय म्हातारपण. युलिसिस म्हातारा झालेला आहे. स्पिरिट जरी ग्रे असेल, म्हातारा जरी झालेलो असेल, परंतु इच्छा अजूनही मेलेली नाही. आणि मला एखादा तारा कसा तुटतो आणि कुठल्याही ठिकाणी जाऊन पडतो, अशा प्रकारे मला सुद्धा आता प्रवासावर निघायचं आणि ज्ञानाचा अनुभव घ्यायचा आहे. मला नवीन नॉलेज मिळवायचं आहे. मी असंच बसून राहू शकत नाही. मनुष्य विचार करू शकत नाही इतका नॉलेज मला मिळवायचं आहे. दिस इज माय सन. आता इथं युलिसिस आपल्याला त्याच्या मुलाशी भेट करून देतोय. मुलाचं नाव आहे टेलेमॅकस. तो म्हणतो की बघा, दिस इज माय सन, माय ओन टेलेमॅकस, टू whom आय लिव्ह द स्केप्चर अँड धिस आयलंड, well loved of me, discerning to fulfill this labor by slow prudence to make mild a rugged people, and through soft degrees subdue them to the useful and the good. Most blameless is he, centered in the sphere of common duties, decent not to fail in offices of tenderness, and pay meet adoration to my household gods. When I am gone, he works his work, I mine. So here Ulysses is saying that I am going to hand over all my responsibilities to my son Telemachus. युलिसिस म्हणतो की मी माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्या मुलावर सोपवणार आहे, ज्याचं नाव आहे टेलेमॅकस. मग तो सांगतो की टेलेमॅकस किती चांगला आहे. इथं स्केप्चर म्हणजे राजदंड ज्याला म्हणतो आपण, राजाच्या हाती जो राजदंड असतो त्याला स्केप्चर म्हणून आपण. तर माझी गादी, माझा थ्रोन मी पूर्ण माझ्या मुलाला देणार आहे. आणि मी माझ्या मुलावर खूप प्रेम करतो. डिस्कर्निंग टू फुलफिल धिस लेबर. आणि मला असं वाटतं की माझा जो मुलगा आहे राज्यकारभार चालवण्यासाठी अत्यंत योग्य माणूस आहे. प्रुडन्स, तो धोरणी आहे, शहाणा आहे. आणि त्याला हे कळतं आहे की जे सॅवेज पीपल आहेत आयलंडचे, त्याच्यावर राज्य कसं केलं पाहिजे हे त्याला कळतं आहे. थ्रू सॉफ्ट डिग्रीज, त्याचा स्वभाव सौम्य आहे, माझा नाही आहे, मृदू आहे तो स्वभावाने. तर तो सगळ्या ह्या गोष्टी करू शकतो. तो सगळ्यांशी विनम्रतेने वागतो. मोस्ट ब्लेमलेस इज ही, त्याच्यावर कुठलाही ब्लेम नाही आहे, काही करप्शन त्याने केलेलं नाही आहे, अतिशय चांगला व्यक्ती आहे. सेंटर्ड इन द स्पेअर ऑफ कॉमन ड्युटी, सगळ्या गोष्टी ज्या राजाने केल्या पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी त्याला करता येतात. डिसेंट नॉट टू फेल इन ऑफिसेस ऑफ टेंडरनेस, आणि सगळ्यांचं मन तो जिंकू शकतो, सगळ्यांना तो खुश ठेवू शकतो. अँड पे मीट ॲडोरेशन टू माय हाऊसहोल्ड, आणि मला असं वाटतं की माझ्या घराण्याचं नाव माझा मुलगा सहजपणे वर नेऊ शकतो, असं युलिसिस म्हणतोय टेलेमॅकसबद्दल. जेव्हा मी इथून निघून जाईन तेव्हा माझं काम माझा मुलगा बघेल, त्यामुळे मी निश्चिंत आहे. मी माझं काम करेन, तो त्याचं काम करेल. देअर लाईज, आता इथं बघा, इथं आता युलिसिस तयारी करता निघण्याची, नवीन प्रवासावर, जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू करण्यासाठी तो आता तयार आहे, सुसज्ज आहे. तो काय म्हणतो, देअर लाईज द पोर्ट. पोर्ट म्हणजे बंदर, जिथे जहाज असतात. देअर लाईज द पोर्ट, द वेझल म्हणजे वेसल म्हणजे जहाज. पफ हर सेल, आता जहाजावर जे सेल आहेत त्यात हवा भरलेली, आणि लगेच आता जहाज नवीन प्रवासावर निघणार आहे. देअर ग्लूम द डार्क ब्रॉड सी माय मरिनर्स, आता जो समुद्र आहे तो कसा आहे, ब्रॉड आहे, खूप मोठा आहे, ग्लूम आहे, अंधार पसरलेला, रात्रीची वेळ आहे. तर तो आपल्या मारिनर्सला, आता एकटा तर तो जाऊ शकत नाही कारण की त्याला कोणासोबत तरी जावं लागेल, त्याच्या मित्रांसोबत. तर इथं आपल्या मित्रांना सुद्धा युलिसिस नवीन जीवनाच्या प्रवासावर जाण्यासाठी प्रोत्साहित करत आहे या लाईन्समधून. बघा खूप छान लाईन्स आहेत. सोल्स दॅट हॅव टॉइल्ड अँड रॉट अँड थॉट विथ मी, तर तो आपल्या मित्रांना म्हणतोय की यार तुम्हीच जे आहात, ज्यांच्यासोबत मी अनेक युद्ध लढलेलो आहे, खूप परिश्रम केलेला आहे, खूप ठिकाणी लढलेलो आहे, तुमच्यासोबतच, तुमच्याशिवाय नाही. आणि आता वेळ आलेली आहे की पुन्हा एकदा जीवनाचा नवीन प्रवास आपण केला पाहिजे. That ever with a frolic welcome took, the thunder and the sunshine, and oppose
फ्री हार्ट्स, फ्री फोरहेड्स, यू अँड आय आर ओल्ड. तर आपण असे लोक आहोत की आपण आपल्या जीवनामध्ये अनेक पावसाळे आणि उन्हाळे पाहिलेले आहेत. आपण लढलेलो आहोत. फ्री हार्ट्स, फ्री फोरहेड्स, तू मी आणि मी. ओल्ड एज हॅथ यट हिज ऑनर अँड हिज टॉईल. तर युलिसिस इथं म्हणतोय की आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत. वादळामध्ये आपण लढलेलो आहे. सूर्यप्रकाशाच्या अंडरमध्ये आपण लढलेलो आहे. तुम्ही आणि मी. आता जरी आपण म्हातारे झालेलो आहोत, परंतु म्हातारपणाला सुद्धा एक सन्मान आहे, मान आहे. म्हातारपण म्हणजे घरी बसून घालवायचं नाही आहे. म्हातारपणामध्ये सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे. बघा, अतिशय सुंदर लाईन आहे. ओल्ड एज हॅज यट हिज ऑनर अँड हिज टॉईल. आणि ओल्ड एजमध्ये सुद्धा करण्यासारखे बरीच कामं असतात जे आपण केलं पाहिजे. डेथ क्लोजेस ऑल. बघा, मृत्यू सगळं काही संपवून टाकते. त्यामुळे मरण्याच्या पहिले काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायला हव्यात आणि त्या आपण करू. बट समथिंग बिफोर द एंड. मरण्यापूर्वी काहीतरी करायचं आहे आपल्याला. सम वर्क ऑफ नोबल नोट. उच्च दर्जाचं काहीतरी काम आपल्याला करायचं आहे. मे यट बी डन. अजूनही अशा काही कामं आहेत जे आपल्याला असं वाटतं की आपण खूप काही केलेलं आहे, परंतु अजूनही अशा काही कामं आहेत जे आपल्या हातून झालेले नाही आहेत आणि आपल्याला करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला पुन्हा एका नवीन प्रवासावर निघावं लागेल. नॉट अनबिकमिंग मेन दॅट स्टो विथ गॉड. आणि आपण काही सामान्य लोक नाही आहोत. तुम्ही म्हणा, मी म्हणा, युलिसिस आपल्या मित्रांना म्हणतोय, मारिनस लोकांना, की आपण सामान्य लोक नाही आहोत. आपण देवांशी लढलेलो आहोत. आपण देवांशी लढलेलो आहोत. द लाईट्स बिगिन टू ट्विंकल फ्रॉम द रॉक्स. बघा, खडकामधून प्रकाश हळूहळू दिसायला लागतोय. द लॉंग डे वेन्स. आणि आता जो दिवस आहे तो संपत आलेला आहे, सूर्यास्त होत आहे. द स्लो मून क्लाइम्स द डीप. आणि हळूहळू चंद्र जो आहे तो सुद्धा वर येऊ लागलेला आहे. मोन्स राऊंड विथ माय व्हायसेस कम माय फ्रेंड्स. तर इथं या ओळीमध्ये युलिसिस जो आहे एक प्रकारे आव्हान करत आहे मित्रांना येण्यासाठी की तुम्ही या आणि आपण पुढच्या प्रवासावर जाऊ. इट इज नॉट टू लेट टू सीक अ न्यूअर वर्ल्ड. पुश ऑफ and sitting well in order, smite the sounding furrows for my purpose holds to sail beyond the sunset and the baths of all the western stars until I die. It may be that the gulf will wash us down. It may be we shall touch the happy island and see the great Achilles whom we knew. Though much is taken, much abides, and though we are not now, that strength which is old days. तर इथं युलिसिस आपल्या मित्रांना म्हणतो की इट इज नॉट, खूप वेळ झालेली नाही आहे, अजूनही आपण नवीन जग जो आहे, न्यूअर वर्ल्ड शोधू शकतो. फक्त स्वतःला धक्का द्या, पुश ऑफ करा. सिटिंग वेल इन ऑर्डर, स्माइट द साऊंडिंग फरोज फॉर माय पर्पज होल्ड टू सेल बियॉन्ड द सनसेट. आपल्याला जिथं सनसेट होतोय त्याच्याही पलीकडे जायचं. अँड द बाथ्स ऑफ ऑल द वेस्टर्न स्टार्स अंटिल आय डाय. मरण्याच्या पूर्वी आपल्याला खूप पुढे जायचं आणि जिथं सूर्याचा अस्त होतो त्याच्याही पलीकडे आपल्याला जायचं. बघा, पूर्वीच्या काळामध्ये सूर्य जिथं अस्त होतो, ॲक्च्युली सूर्य हा पाण्यामध्ये समुद्रात जातो अशी संकल्पना होती. आता आपल्याला माहिती आहे की सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते, त्यामुळे आपल्याला असं वाटतं. ॲक्च्युली त्यावेळेसच्या लोकांना असंच वाटायचं आहे. तर युलिसिस असं म्हणतोय की त्याच्याही पलीकडे आपल्याला जायचं आहे. आपल्याला हॅपी आयलँडला जायचं आहे, जिथं आपल्याला कदाचित ॲक्च्युलीस हा महान युरोपियन कल्चरमधला जो योद्धा आहे तो तिथे मिळेल. आपण त्याच्याशी भेटू. दो मच इज टेकन. बरंच काही आता म्हातारपणाने आपल्याकडून घेतलेलं आहे, परंतु बरंच काही अजूनही आहे. दो वी आर नॉट नाव दॅट स्ट्रेंथ विच इन ओल्ड डेज. पूर्वी जशी शक्ती आपल्यामध्ये होती तशी जरी आता नाही आहे, तरी देखील बरंच काही करण्यासारखं आहे. मूड अर्थ अँड हेवन दॅट विच वी आर नाव. एकेकाळी आपण तो स्वर्ग आणि पृथ्वी यांना हलवून टाकलो होतो, एवढी शक्ती आपल्यामध्ये होती, परंतु आताही आपण काही कमी नाहीत. वन इक्वल टेम्पर ऑफ हिरोइक हार्ट्स मेड वीक बाय टाइम अँड फेट but strong to strive to seek to find and not to yield. One equal temper of heroic hearts.
चांगली गोष्ट अशी आहे की आपण सगळे हिरोईक हार्टचे आहोत. एक स्वभाव आहे आपला सगळ्यांचाच. युलिसिस म्हणतो आपल्या मित्रांना की आपल्या सगळ्यांचा एकच सारखा स्वभाव आहे की आपण हिरोईक हार्टचे आहोत. म्हणजे सगळ्यांना काहीतरी हिरोईझम लाईफमध्ये करायचं, काहीतरी करून दाखवायचं, ही क्वालिटी सगळ्यांमध्ये आहे. मेड वीक बाय टाईम, वेळेने आपल्याला वीक केलेलं आहे, नशिबाने आपल्याला वीक केलेलं आहे, परंतु स्ट्रॉंग इन विल, इच्छाशक्ती अजूनही स्ट्रॉंग आहे. टू स्ट्राईव्ह, संघर्ष करण्यासाठी, टू सीक, शोधण्यासाठी काहीतरी, टू फाईंड अँड नॉट टू यील्ड, आणि कधीही गिवअप नाही करण्यासारखी. म्हणजे आपल्यामध्ये इच्छाशक्ती इतकी जोरदार आहे की आपण कधीही यील्ड करणार नाही, कधीही गिवअप करणार नाही. तर मित्रांनो, अशी ही एक सुंदर कविता आहे जी आपल्याला मोटिवेट करते, इन्स्पायर करते लाईफमध्ये काहीतरी करण्यासाठी. वेळ कधीही निघून जात नाही, फक्त इच्छाशक्ती असावी लागते. तुम्ही जीवनात काहीही करू शकता. हे युलिसिसच्या कवितेच्या माध्यमातून आपल्याला कळतं. अतिशय सुंदर कविता आहे आणि माझ्या परीने मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तर एकंदरीत जी थीम आहे कवितेची ती ही आहे की नेव्हर गिव अप, ऑलवेज ट्राय टू लर्न न्यू थिंग्स, नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा, ही एक थीम आहे. नेहमी हंग्री राहा नॉलेजसाठी, ही एक थीम आहे. आणि नेव्हर थिंक दॅट ओल्ड एज इज द एंड ऑफ लाईफ, कधीही असा विचार करू नका की ओल्ड एज म्हणजे जीवनाचा अंत आहे. तर ह्या काही मेजर थीम्स आहेत कवितेतले जे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितले. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, गुड बाय.